आणि ती खूप काही करते माझ्यासाठी. माझा आधारस्तंभ माझे आईवडीलच आहेत असं. ताई अशा वेळेला काय बोलावं कळत नाही, कारण ज्या पद्धतीने ही जी सगळी परिस्थिती असते किंवा कारण हा दुःखाचा डोंगर खूप मोठा आहे आणि त्यातून तू स्वतःला सावरून तू सगळ्या मुलांना सक्षम बनवतेस, त्यांचं शिक्षण पूर्ण करते, हे खरंच खूप कौतुकास्पद आणि आणि त्यासाठी तुझ्या आईने तुला खूप मदत केली आहे. त्याच्यामुळे तिचे खूप खूप आभार, तिचे खूप खूप उपकार आहेत तुझ्यावरती. आणि आज या माध्यमातून तिला जर काही सांगायचं झालं तर काय सांगशील तू तिला? माझ्या आईवरती खूप प्रेम आहे. भले जरी आमचं जरी पटत नसेल तर खूप तिच्यावरती जेव्हा कधी आम्ही एक्सप्रेस असं केलं नाही जवळ, पण खूप म्हणजे खूप. ताई, तुझ्या पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी खरंच आमच्याकडनं शुभेच्छा आहेत आणि ही सगळी परिस्थिती बदलो आणि अत्यंत सुखात आनंदात तू राहावीस हीच मी स्वामींच्या आणि प्रार्थना करतो. ठीक आहे? तुझं नाव सांग बरं ताई. अश्विनी घोरपडे. माहेर कुठलं? माहेर माझं ऐरोली. अच्छा, ऐरोलीच माहेर. ऐरोलीतच. आणि सासर? डोंबिवली. डोंबिवली टू ऐरोली हा प्रवास कसा काय झाला? नाही, मी डोंबिवली टू ऐरोली म्हणजे मी आणि माझे मिस्टर एकाच ऑफिसमध्ये होतो आणि तिथे आमचं लव्ह मॅरेज झालं आणि मग आम्ही डोंबिवलीला शिफ्ट झालो. पण एकाच ऑफिसमध्ये होता? एकाच ऑफिसमध्ये होते. कुठल्या ते माझे ऑफिसमध्ये? ट्रेनर होते. एक मिनिट, हा ते ट्रेनर होते. हां, म्हणजे ते असिस्टंट मॅनेजर होते. ते आम्हाला ट्रेन करायचे आणि मी त्यांची असेमी होती म्हणजे त्यावेळेस. तर त्यांना बघून मला असं वाटलं, म्हणजे त्यांनी मला प्रपोज केलेला की लग्नासाठी वगैरे, की मला तू आवडतेस. मग आम्ही लग्न केलं. बरोबर, म्हणजे तुम्हाला ट्रेन करता करता स्वतःची ट्रेन त्यांनी अगदी जोरात चालवलेली. ओके, काय सांगशील ताई माहेरबद्दल? माहेरून म्हणजे माझं माहेर आणि सासर दोन्ही पण छान आहे. म्हणजे काही आपण त्यांच्याबद्दल अशी खंत व्यक्त नाही करू शकत. पण एकच मी अशी म्हणजे सांगू इच्छिते की चूक पण नाही बोलता येणार, की अशी मी त्यांना म्हणजे माझ्या आईवडिलांना दुखावलं, की मी त्यांना न सांगता लव्ह मॅरेज केलं होतं. म्हणजे त्यांना जेव्हा मी लग्न केलं तेव्हा माझे सासरचे सगळे राजी होते, माहेरचे कोणीच राजी. मग माहेरचे म्हणजे माहेरची माणसं सगळे राजी होते आईवडील सोडून. पण मग त्यांना मी सांगूनच केलं लग्न, पण ते माझ्या लग्नाला उपस्थित नव्हते. पण त्यांना ते दुखावून मी लग्न केलं. तर मी ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून त्यांची खरंच मनापासून माफी मागते, की आयुष्यात मी त्यांना खूप दुखावलं यावेळेस. पण त्यांनी नंतर मला ॲक्सेप्ट केलं आणि आता आमचा म्हणजे पुढचा जो प्रवास आहे तो खूप चांगला चालू आहे. म्हणजे माझे आईवडील पण खूप सपोर्टिव्ह आहे, सासू सासरे पण सपोर्टिव्ह आहे आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी ती तुमच्यासमोर उभी आहे. ताई, खरंच खूप छान वाटलं तुम्हाला दोघींशीही बोलून. तुमच्या माहेरच्या आठवणींमध्ये जाऊ खरंच खूप छान वाटलं. थँक्यू. आणि आता आपण जाऊया आपल्या खेळाकडे. ओके, आणि माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या खेळाला. आणि या खेळाचं नाव आहे फेकतो मी जाळ मीच पहिला बाळ. हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर ही जी रिंग आहे त्या रिंगला दोरी लावलेली आहे. ओके, काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर एका हातामध्ये ती दोरी पकडायची आणि दुसऱ्या हाताने ती रिंग आहे म्हणजे तुमचं जाळ आहे, तुमच्यासमोर जे चेंडू आहे त्या चेंडूंवरती टाकायचे. टाकल्यानंतर त्या रिंग मध्ये जितके चेंडू गोळा झालेले असतील ते खेचायचे. खेचून तुमच्यापर्यंत आणलं की मग त्यातले जे चेंडू आहेत ते ह्या भांड्यामध्ये ठेवायचे, तुम्हीच ठेवायचे. अशी 2 मिनिटाची वेळेची मर्यादा असणार आहे. त्या 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त चेंडू गोळा करायचे.